Hello everyone, welcome you all for the next lecture of accounting. We were discussing about admission of partners. We had discussed illustration number 5th in last lecture, and today we will discuss about illustration number 6. That is, Samir and Nisha were partners sharing profit and losses in the ratio 3/4 and 1/4. Okay, so this is the old ratio of Samir and Nisha 3/4 and 1/4. Showed the following balance sheet on 31st March 2018. This is the balance sheet. Okay, on 31st March 2018, this is the previous year balance sheet. This is the capital of Samir and Nisha. General reserve is given us, creditors is given us, stock, fixture, debtors, and RDD also given us to us. Now bills receivable is given and cash in hand. Okay, so this is the old balance sheet of Samir and Nisha. Now what is happening? They admit Poonam for 1/5 shares on 1st April 2018. Now they want to admit Poonam 1/5 shares, allowing the and on the following terms and conditions they are allowing the shares. Okay, पूनम इंट्रोड्यूस 1,20,000 ॲज हर कॅपिटल. पूनमने काय केलं आहे, 1,20,000 कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे पूनम 1,20,000 रुपये कॅपिटलचे पैसे घेऊन येते. पूनम वुड पे कॅश फॉर गुडविल विच वुड बी बेस्ड ऑन 4 years परचेस ऑफ पास्ट प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. ठीक आहे, तर पूनम काय करते, गुडविलसाठी कॅश घेऊन येते, पण कसं 4 year परचेसचा लास्ट 5 वर्षाचा प्रॉफिटचा ॲव्हरेज काढून 4 year परचेसचं ती काय करते, गुडविल घेऊन येते. ठीक आहे, तर हे एक वेगळी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली इथं, ह्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करावं लागेल. तर हे स्टार मार्क करतो 2 नंबरच्या ॲडजस्टमेंटला. ॲसेट रिव्हॅल्यू केलेलं आहे. फिक्स्चर 45,000, हे फिक्स्चरवर ॲडजस्टमेंट आहे. नंतर बिल्स रिसिवेबलवर ॲडजस्टमेंट आहे, हे बिल्स रिसिवेबल. त्याच्यानंतर स्टॉकवर ॲडजस्टमेंट आहे, स्टॉक इथं आहे. त्याच्यानंतर डेटार्स ॲट बुक व्हॅल्यू ऑफ प्रोव्हिजन 20%, म्हणजे डेटार्सचे हे जे RDD आहे प्रोव्हिजन, ह्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे. बिल्स पेएबल 15,000 हॅज बीन ओमिटेड, हे सुद्धा एक वेगळं आहे की बिल्स पेएबल 15,000 होता आणि ते लिहिलाच गेला नाही मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये, मग यावर्षी लिहावं लागेल, म्हणून हे एक तुम्हाला घ्यावं लागेल. आणि हे 5 वर्षाचा प्रॉफिट आहे गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी, कारण की तुम्हाला गुडविल कशी काढायची आहे, मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज काढून गुडविल काढायची. तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. तर आपण लवकर फॉर्मॅट बनवून घेऊयात आणि नंतर या प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. तर हे बघा, मी इथं फॉर्मॅट तयार केलेलं आहे. इल्युस्ट्रेशन नंबर 6 जो 143वर दिलेला आहे तुम्हाला, त्याचा फॉर्मॅट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटचा. तसाच मी फॉर्मॅट इथं तयार केला आहे पार्टनर्स कॅपिटलचा, आणि इथं खाली तयार केलेली आहे बॅलन्स शीट. ओके, तर आपल्याला एवढे अकाउंट प्रिपेअर करायचे होते, ते आपण करतो आहे. तर आपण आता प्रॉब्लेमला सुरुवात करूयात. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, काय म्हणते बघा, पूनम इंट्रोड्यूस 1,20,000 ॲज हर कॅपिटल. पूनमने 1,20,000 रुपये कॅपिटलचे आणलेले आहेत, म्हणजे पूनमच्या अकाउंट्समध्ये 1,20,000 रुपये कॅपिटलचे येतील, बरोबर आहे. म्हणून पूनमच्या अकाउंटमध्ये 1,20,000 रुपये कॅपिटलचे तुम्हाला लिहावे लागतील. ठीक आहे, आता पूनमच्या खात्यामध्ये 1,20,000 रुपये लिहावे लागतील इथं. ठीक आहे, पूनमने आणलेत, पण कॅपिटलचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो सुद्धा तुम्हाला लिहावा लागेल ना. तर तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे पार्टनर्सचा जो ओपनिंग बॅलन्स आहे, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,50,000 समीरचा बॅलन्स होता आणि 1,62,000 निशाचा बॅलन्स होता. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे बॅलन्स शीट, बघा जुनी बॅलन्स शीट, प्रॉब्लेममध्ये दिलेली बॅलन्स शीट. आणि पूनम तेव्हा नव्हती पार्टनर, पण आज पूनम आली आहे, बरोबर आहे. आज पूनम येते बिझनेसमध्ये, मग बाय कॅश अकाउंट, कॅश लिहा किंवा बँक लिहा, काहीही चालेल. किती रुपये घेऊन येते ती, 1,20,000 रुपये पूनम. ओके, म्हणजे समीर आणि निशा हे दोन्ही आधीचे पार्टनर होते, पूनमने 1,20,000 रुपये आणलेत. नंतर म्हणतायत की पूनम वुड पे कॅश फॉर गुडविल विच वुड बी बेस्ड ऑन 4 years परचेस. हे बघा प्रॉब्लेममध्ये काय म्हणतं आहे, पूनम वुड पे कॅश फॉर गुडविल विच वुड बी बेस्ड ऑन 4 years ऑफ परचेस ऑफ पास्ट प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years.
हे बघा 5 वर्षाचा प्रॉफिट तुम्हाला दिलेला आहे. पहिला वर्ष, दुसरा वर्ष, तिसरा, चौथा आणि पाचवा. ह्या प्रॉफिटचा वापर करून तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. तर आता बघूया. आपण काय करूयात, वर्किंग नोट प्रिपेअर करूयात. हे बघा इथं वर्किंग नोट मी प्रिपेअर करतो. वर्किंग नोट, ठीक आहे. लास्ट 5 इयर्स टोटल प्रॉफिट. ठीक आहे, टोटल करूयात प्रॉफिटची. पहिल्या वर्षाचं आहे 2,55,000. ॲड करा त्याच्यामध्ये 51,000. नाही, एक मिनिट. पहिल्या वर्षाचं प्रॉफिट किती आहे तुम्हाला दिलेला? 60,000. त्याच्यामध्ये ॲड करा 45,000. त्याच्यामध्ये ॲड करा 75,000. त्याच्यामध्ये ॲड करा 30,000 आणि परत ॲड करा 45,000. तर तुम्हाला टोटल प्रॉफिट भेटतं 2,55,000. हा तुमचा टोटल प्रॉफिट आहे. ठीक आहे, टोटल प्रॉफिट आहे अजून हा. आता काय करायचं आहे तुम्हाला, ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे, बरोबर आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट कसं काढतात, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स प्रॉफिट. ठीक आहे. आता टोटल प्रॉफिट किती आहे बघा, 2,55,000. बरोबर आहे, 2,55,000 हा टोटल प्रॉफिट आहे. नंबर ऑफ इयर किती आहे, 5 वर्ष. हे 5 वर्षाचं प्रॉफिट आहे ना, म्हणून इथं डिवायडेड बाय 5 येईल. तर 2,55,000 डिवायडेड बाय 5 किती येतं, 51,000. हा तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट आहे. हा तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट 51,000. आता गुडविलचा फॉर्म्युला काय सांगतो, जर तुम्हाला असं काही प्रॉफिट वगैरे काही दिला असेल 4-5 वर्षांचा, तर तुम्हाला त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट काढून गुडविलचा फॉर्म्युला वापरावा लागतो. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. परचेस या शब्दाला विसरू नका. नंबर ऑफ इयर ऑफ परचेस आहे. ॲव्हरेज प्रॉफिट आत्ताच काढले 51,000. ओके, आणि नंबर ऑफ इयर ऑफ परचेस किती आहे, तर बघा हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तुम्हाला. हे बघा इथं ॲडजस्टमेंटमध्ये 4 इयर्स परचेस म्हणले, 4 इयर्स, म्हणून नंबर ऑफ इयर ऑफ परचेस किती आहे, 4, म्हणून इंटू 4 करावं लागेल इथं, 4 इयर. तर हे किती आला, 4 इयर परचेस केल्यानंतर 51,000 गुणिले 4, तर इथं 2,04,000. हे आले 2,04,000. ठीक आहे, ही आली गुडविल. पण ही आली टोटल गुडविल. ओके, आता गुडविल जी टोटल गुडविल आहे त्यापैकी पूनमचा शेअर किती आहे, 1/5च आहे. त्यामुळं पूनम्स गुडविल इज इक्वल टू 2,04,000 इंटू 1/5. तर किती येतं हे, 40,800. म्हणून पूनमची गुडविल किती झाली, 40,800. म्हणजे पूनम किती गुडविल घेऊन येईल बिझनेसमध्ये, 40,800. ओके, आता पूनम 40,800 एवढी गुडविल घेऊन येणार आहे. ठीक आहे. तर आता काय होणार आहे, गुडविलचं कॅल्क्युलेशन जर बघायला झालं तर इथं परत वर्किंग नोट. हे बघा, पूनम इज ब्रिंगिंग रुपीज 40,800 ॲज अ गुडविल. ओके, नऊ आता काय होईल, दिस
amount will be taken by old partners in sacrifice ratio. Note, here we don't have given न्यू रेशो. मागच्या वेळेस न्यू रेशो दिला होता 5व्या प्रॉब्लेममध्ये, म्हणून आपण सॅक्रिफाईस रेशो काढू शकलो. इथं न्यू रेशोच दिला नाही आहे. सो वी विल डिस्ट्रीब्यूट गुडविल among old partners in old ratio. ओके, तर हे 40,800. ठीक आहे. कोण कोण? समीर आणि निशा. बरोबर आहे. समीर आणि निशा काय करतील, त्यांचा जो ओल्ड रेशो आहे 3:1 याच्यामध्ये वाटून घेतील. म्हणून 40,800 3:1 म्हणजे 3/4. 40,800 1/4 किती आलं? हे 30,600 आणि हे आलं 10,200. ओके, तर आता आपल्याला पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये लिहावं लागेल बाय, हे कॅश आणला, हे बाय गुडविल अकाउंट है ना. किती आहे? 30,600 समीरचे, निशाचे 10,200. म्हणजे गुडविल वाटून घेतली समीर आणि निशाने ओल्ड रेशोमध्ये. का? न्यू रेशो दिला नाही आहे म्हणून. ठीक आहे, इथं आला डॅश. जर न्यू रेशो दिला असेल तर सॅक्रिफाईस रेशोमध्ये आला असतं. आता गुडविल झालं आहे आणि हे सुद्धा झालं आहे. पण आता प्रॉब्लेममध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला जनरल रिझर्व दिला आहे. नेहमी जनरल रिझर्वसुद्धा जो रिझर्व करून पैसा ठेवला होता फर्ममध्ये, कधीतरी भविष्यामध्ये कामाला येईल, काहीतरी अडचण आली तर पैसा राहावा म्हणून एक रिझर्व करून पैसा ठेवला होता. किती? 48,000. हे 48,000 सुद्धा समीर आणि निशा आधी वाटून घेतील, कारण की नवीन पार्टनर येतोय, मग त्याला रिझर्वचा पैसा कसा द्यायचा. त्यामुळं रिझर्वचा पैसासुद्धा ओल्ड पार्टनरच वाटून घेतील त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये. म्हणून 48,000 जनरल रिझर्वमध्ये वाटून घेतील बाय, हे काय 3:1 मध्ये वाटून घेतले. ठीक आहे, वर्किंग नोटमध्ये आले हे. बाय जनरल रिझर्व 3:1 मध्ये वाटून घेतील. 48,000 3:1 मध्ये. बरोबर आहे. मग 48,000 3:1 मध्ये वाटून घेताना काय करावे लागतील? परत 48,000 इंटू 3/4, 48,000 इंटू 1/4. हे आलं समीरचा, हे आला निशाचा. ठीक आहे, म्हणजे समीरचा आला 36,000, निशाचा आला 12,000. ठीक आहे, मग समीरला देऊन टाका 36,000 आणि निशाला देऊन टाका 12,000. पूनमला काहीच भेटणार नाही, ती ओल्ड पार्टनर नाही आहे, ती नवीन पार्टनर आहे. म्हणून रिझर्वचा पैसा फक्त आणि फक्त ओल्ड पार्टनरलाच भेटतो. ठीक आहे, म्हणजे गुडविलची ट्रीटमेंट झाली आपली. त्याच्यानंतर कॅशसुद्धा लिहिलं आहे, कॅपिटल म्हणून आलेला. रिझर्वसुद्धा पैसा वाटून घेतला आहे. आता रिव्हॅल्युएशन बघू. रिव्हॅल्युएशन कशा कशाचं करावं लागेल आपल्याला. ओके, बघा, आपल्याला पहिला सांगितलं फिक्स्चर. फिक्स्चर आधी कितीचा होता? हे बघा, फिक्स्चर आत्ता आहे 45,000चा. ठीक आहे, आधी कितीचा होता फिक्स्चर? 60,000चा. म्हणजे कमी झाला फिक्स्चर. कमी झाला म्हणजे काय झाला? लॉस झाला. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला येईल लॉस. हे बघा, इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट मी तयार करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे. म्हणून टू फिक्स्चर, जेवढा डिफरन्स अमाऊंट आहे तोच इथे येणार आहे. 60,000 वजा 45,000 किती राहिला? 60,000 वजा 45,000 केला तर 15,000 राहिला.
हा तुमचा फिक्स्चर. आता हाच फिक्स्चर तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये लावावं लागेल. यावर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये, यावर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला तो फिक्स्चर लावावा लागेल. किती होता फिक्स्चर आधी? 60,000. बघा, फिक्स्चर 60,000चा होता. किती कमी झाला? डेप्रिसिएशन झाला 15,000चा. राहिला फक्त 45,000चा फिक्स्चर राहिला. ठीक आहे. बॅलन्स शीटमध्ये ॲक्च्युअल काय झालं ते लिहावं लागेल आणि रिव्हॅल्युएशनमध्ये फक्त हे आतली ही अमाऊंट येईल. ठीक आहे, 15,000. नेक्स्ट आयटम तुम्हाला दिला आहे तो आहे बिल्स रिसिवेबल. आधी बिल्स रिसिवेबल 90,000 होता, आज 1,20,000 झाला आहे. म्हणजे फायदा झाला तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय बिल्स है ना रिसिवेबल. किती? 1,20,000 वजा 90,000. कितीचा फायदा झाला? 30,000चा फायदा झाला. मग लिहून टाका बॅलन्स शीटमध्ये. हे बघा इथं बॅलन्स शीट आहे. ठीक आहे, बॅलन्स शीटमध्ये लिहून टाका बिल्स रिसिवेबल. कितीचा फायदा झाला बिल्स रिसिवेबलमध्ये? तर आधी होता 90,000, आधी येणार होते 90,000, आता येणार आहेत 1,20,000 आत्ताची व्हॅल्यू. म्हणजे कितीचा फायदा झाला? 30,000चा. म्हणजे रिव्हॅल्युएशनची जी डिफरन्स अमाऊंट आहे ती आत येणार आहे नेहमी, है ना. याला काय म्हणतो आपण? बिल्स रिसिवेबल इन्क्रीज इन बिल्स रिसिवेबल ॲड केला. ठीक आहे, फायदा झाला तर ॲड, नुकसान झालं तर लेस. नेक्स्ट कोणता आयटम दिला आहे तुम्हाला? नेक्स्ट दिला आहे तुम्हाला स्टॉक आधी कितीचा होता आणि आत्ता कितीचा आहे? तर स्टॉक आधी होता 90,000चा आणि आत्ता आहे 60,000चा. म्हणजे नुकसान झालं, है ना. कितीचं नुकसान झालं? आधी 90 होता, आत्ता 60 झालं आहे, म्हणजे 30,000चं नुकसान झालं. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला येणार टू स्टॉक अकाउंट 90,000 60,000 म्हणजे 30,000चं नुकसान झालं. म्हणून स्टॉक कमी झाला, डिक्रीज झाला. तर बॅलन्स शीटमध्ये लिहून टाका. म्हणून बॅलन्स शीटमध्ये लिहावं लागेल स्टॉक. ओके, किती आहे स्टॉक? स्टॉक 90,000 लेस डेप्रिसिएशन 30,000 जे राहिले 60,000. डिफरन्स अमाऊंट आता आला. नेक्स्ट कोणता आयटम आहे? डेटार्सवर प्रोव्हिजन आहे. आधी डेटार्सवर किती प्रोव्हिजन होतं ना, आज किती आहे बघा. आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे डेटार्सवर 20% प्रोव्हिजन करा. डेटार्स किती आहे? 1,50,000. त्याच्यावर 20% काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर 1,50,000वर 20% काढायचे आपल्याला. हे बघा, 1,50,000वर 20% तुम्हाला डेटार्सवर अमाऊंट काढायची. तर किती आली असती? 1,50,000 20% काढायची तर ती आली आहे, ती येते 30,000 रुपये. हे काय तुमचं? प्रोव्हिजन ऑन सन्ड्री डेटर 30,000. आणि आपण आधी किती लिहिली होती? 15,000. आत्ता किती झाली? 30,000. डिफरन्स कितीचा आहे? आधी 15 होता, आत्ता 30 आहे. डिफरन्स आहे 15,000चा. बरोबर आहे. म्हणजे 15,000नं डेटार वाढला. आधी वाटत होते 15,000 बुडतील, आता वाटायलेत 30,000 रुपये बुडतील. म्हणजे 15,000 रुपये बुडतील, असं जास्त बुडतील असं डाऊट आहे. म्हणून लिहून टाका. कुठं लिहिणार? आधी रिव्हॅल्युएशनमध्ये बघावं लागेल ना. रिव्हॅल्युएशनमध्ये लिहून टाकूत आधी. ठीक आहे, किती? टू प्रोव्हिजन फॉर डेटार्स टू और सन्ड्री डेटार्स. किती? आधी वाटत होते 30,000, आधी वाटत होते 15,000, आत्ता वाटते 30,000 बुडतील. म्हणजे 15,000 रुपये जास्त बुडतील. बॅलन्स शीटमध्ये दाखवावं लागेल हा इफेक्ट. बॅलन्स शीटमध्ये लिहा सन्ड्री डेटार
म्हणून सन्ड्री डेटार हे आहे सन्ड्री डेटार 1,50,000मधून आधी 15,000 जात होते, आता रिव्हॅल्युएशनचा जो डिफरन्स अमाऊंट आहे तो प्रोव्हिजन RDDच म्हणतात ह्यालाही 30,000 किती राहिला 1,20,000 राहिला. ओके, म्हणजे रिव्हॅल्युएशन झालं, डेटार्सवर व्हॅल्यू झाले. बिल्स पेएबल ओमिटेड म्हणतोय आपण, बिल्स पेएबल लिहिलंच नाही, लिहायला पाहिजे होतं ना बिल्स पेएबल जे काही होतं ते. ठीक आहे, म्हणजे विसरलो होतो मागच्या वेळेस, मग आज लिहावे लागतील. म्हणून रिव्हॅल्युएशनमध्ये टू बिल्स पेएबल अकाउंट किती आहे 15,000. आणि तसंच लायबिलिटी साईडला सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल बिल्स पेएबल अकाउंट 15,000. ओके, आधी सन्ड्री क्रेडिटर. आता बघा बॅलन्स शीटमध्ये बघू जे जे राहिलेत, जशाला तसे आयटम ॲडजस्टमेंट झाल्यात. आता जे राहिलेत आयटम ते करूत. कॅपिटल लिहिलं, जनरली जर वाटून टाकलं. क्रेडिटर्स 90,000 होते, आजही 90,000 असतील. याचा रिव्हॅल्युएशनमध्ये कुठंच परिणाम होणार नाही, म्हणून क्रेडिटर जशाला तसा. रिव्हॅल्युएशनमध्ये फक्त जे चेंज झाले तेवढंच लिहितो, म्हणून सन्ड्री क्रेडिटर 90,000. नंतर बॅलन्स शीटमध्ये अजून कोणता आयटम राहिला आहे, स्टॉक झाला आहे, फिक्चर झाले, डेटा झाले, बिल्स रिसिव्ह झाले, कॅश इन हँड. आता कॅश इन हँड माहीत नाही किती राहिला आहे, 75,000 दिसतोय, पण इथं कॅश 1,20,000 रुपये पूनमने दिला ना, म्हणजे आधी 75,000 होते, अजून 1,20,000 वाढले. गुडविलचे हे 40 दोन्ही 30,600 आणि 10,200 आले, म्हणजे एकूण 40,800 रुपये गुडविलचे सुद्धा आले. म्हणजे कॅश बदलला असेल आपला, म्हणजे कॅश बदलला तर बँक अकाउंट आपल्याला, कॅश अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल, बँक किंवा कॅश अकाउंट. हे बघा इथं बँक अकाउंटचा फॉर्मॅट केला आहे मी. बँक अकाउंट म्हणा ह्याला किंवा कॅश अकाउंट म्हणा, काही म्हणा चालेल, पण तुम्हाला हा फॉर्मॅट तयार करावाच लागेल. काय झालं आहे, आधी किती बॅलन्स होतं, टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. नेहमी बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट तयार करा, 75,000 रुपये. नंतर पूनमने आणला कॅपिटल, टू पैसा आला डेबिटला, पैसा चालला आहे क्रेडिटला, टू पूनम्स कॅपिटल किती आहे 1,20,000. आणि पूनमने गुडविलचाही पैसा आणला आहे, टू गुडविल किती आणला 40,800. कोणताही पैसा समीरने गुडविल घेतली नाही, समीरने गुडविल अजूनही घेतलेली नाही आहे. जेव्हा घेईल तेव्हा आपण त्याला देऊन टाकू. आज गुडविल कोणीही घेतलेली नाही आहे, आज कोणीही पैसा काढलेला नाही आहे, म्हणून फक्त आणि फक्त डेबिट साईडचाच बॅलन्स इथं आहे 2,35,800. 2,35,800 इकडं नाही आहे, म्हणून इकडं 2,35,800 लिहून टाकूत. ह्याला म्हणतात बाय बॅलन्स कॅरी डाऊन, म्हणजे एवढा बॅलन्स उरला याच अकाउंटमध्ये. आज 2,35,800 रुपये आहेत, आधी 75,000च होते, पण आज हे पूनमने 1,20,000 आणि 40,800 दिल्यामुळं बँकेमध्ये पैसे किती आहेत, कॅश अकाउंटमध्ये पैसे किती आहेत 2,35,800. म्हणून तुमचा कॅश आता बदलेल, म्हणून कॅश तुम्हाला लिहावं लागेल 2,35,800 रुपये. म्हणून लिहा, हे बघा इथं कॅश लिहितो आहे मी. कॅश किती आहे 2,35,800 वर्किंग नोटमध्ये आलेलं आहे. ही अमाऊंट कुठून आली हे वर्किंग नोटमध्ये माहीत असतं. आता काय करावं लागेल तुम्हाला, तर आता तुम्हाला आधी रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करावं लागेल. आता 1 बाय 1 रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू, मग इकडे येऊच. ठीक आहे, आता रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉफिट झाले का लॉस झाले बघा. खर्च जास्त आहे, इन्कम कमी आहे. किती खर्च जास्त आहे, टोटल किती आहे, हे झाली 75,000, ही पण आली 75,000 टोटल. किती कमी पडायले इकडं बॅलन्स, तर इकडं कमी पडायले 45,000 रुपये कमी पडायले, म्हणजे हा लॉस आहे. हा लॉस कोण वाटून घेईल, ओल्ड पार्टनर्स, बाय रिव्हॅल्युएशन लॉस. ओके, ट्रान्सफर्ड टू ओल्ड पार्टनर.
ओल्ड पार्टनर कोण आहे? समीर आणि निशा. कोणत्या रेशोमध्ये? ओल्ड पार्टनर्सचा रेशो काय? 3/4 आणि 1/4. म्हणजे 45,000 3/4 आणि 1/4 मध्ये वाटून घेतील. म्हणजे 33,750 समीर सहन करेल लॉस आणि 11,250 निशा लॉस सहन करेल. ठीक आहे. आता हे लॉस झालं आहे, हे लॉस झालं आहे, कोणी देणार? समीर आणि निशा. बरं, समीर आणि निशाकडून मागा. म्हणजे इथं तुम्हाला ते रिव्हॅल्युएशन ऑफ लॉस डेबिट साईडला लिहावं लागेल. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, लॉस झाला आहे. किती? समीर किती देणार? 33,750. ओके, समीर किती देणार? 33,750. निशा किती देणार? 11,250. पूनम काहीच देणार नाही, लॉस सहन करणार नाही. पूनम आत्ता येणार आहे, नवीन पार्टनर आहे ते. म्हणजे आता हे अकाउंट क्लोज करून टाका. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. इथं आहे टोटल 1,20,000. इकडे किती आहे? काहीच नाही, म्हणजे इथं 1,20,000च असणार. हे काय आहे? टू बॅलेन्स कॅरी डाऊन. ठीक आहे, एवढा बॅलन्स उरला आहे पूनमचा. इकडं टोटल किती येणार? 1,62,000, 10,200 आणि 12,000. किती येतो हा? 1,84,200. इथल्या 1,84,200. 11,250 मायनस करून टाका. राहिले किती? 1,72,950. ठीक आहे, एवढा निशाचा कॅपिटल आहे. इकडं समीरचा कॅपिटल किती आहे? समीरचं टोटल किती येतं? 2,16,600. इथं 2,16,600. किती उरला इथं? 33,750 वजा करून टाका. 1,82,850. म्हणजे 1,82,850 समीरचा, 1,72,950 निशाचा आणि पूनमचा कॅपिटल किती आहे नवीन? 1,20,000. म्हणून कॅपिटल बॅलन्स शीटला लिहून टाका. कॅपिटल्स, ओके, समीर, निशा आणि पूनम किती आला? 1,82,850, 1,72,950, 1,20,000. सगळे खाते तयार करून झालेले. आता आपल्याला फक्त बॅलन्स शीट मॅच होती का ते बघायचं. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची टोटल आणि ॲसेट साईडची टोटल मॅच झाली पाहिजे. लायबिलिटी साईडला येते 5,80,800, ॲसेट साईडला येतात 5,80,800. बॅलन्स शीट मॅच झाली म्हणजे प्रॉब्लेम आपला बरोबर आहे. आता तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय झाले, इथं बघा चुकीनं इथं 4,800 रुपये लिहिले गेलेत. तर हे 4,800 रुपये लिहायची गरज नाही, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यामुळं प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळं तुम्ही बघा टोटल ह्या 1,50,000, 36,000 आणि 30,600ची टोटल बरोबर 2,16,600 येते. 4,800 ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, तेवढी कट करून टाका. आपल्याही बरोबर 2,16,600 ही टोटल आली आहे. ती 4,800 रुपये लिहायची गरज नाही. आता प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अजून एक दिले की गुडविलची ट्रीटमेंट कशी होते. तर गुडविलची जी जर्नल एंट्री ती कशी होते? गुडविल येताना पूनमने किती रुपये दिलेत? 1,20,000. गुडविलचे दिले 40,800, म्हणून टोटल किती झाले? 1,60,800. म्हणून कॅश आला आहे. डेबिट वॉट कम्स इन, कॅश आला आहे. कॅश अकाउंट डेबिट किती आला? 1,60,800. कसा आला आहे? पूनमने दिले 1,20,000 म्हणून टू पूनम्स कॅपिटल अकाउंट आणि गुडविलची आली 40,800 म्हणून टू गुडविल अकाउंट. बिंग कॅश बॉट बाय पूनम ॲज हर शेअर ऑफ कॅपिटल अँड गुडविल. ठीक आहे, ही झाली पहिली जर्नल एंट्री. आता गुडविल वाटून घेतील कोण कोण? समीर आणि निशा. म्हणून गुडविलचे जे 40,800 आहेत ते समीर आणि निशाने वाटून घेतलेले. गुडविल अकाउंट डेबिट टू समीर कॅपिटल अकाउंट 30,600. कसा आला? तर 3:1 म्हणजे 3/4 मध्ये समीरने आणि 1/4 मध्ये निशाने वाटून घेतलं आहे हे 40,800. म्हणून बिंग अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इन देअर सॅक्रिफायसिंग रेशो. ठीक आहे, इथं न्यू रेशो नव्हता म्हणून सॅक्रिफाईस आणि ओल्ड रेशो हाच समान आहे. ओके, तर इथं आपला हा प्रॉब्लेम संपतो. आपण आज इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.